इतिहास आहे त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आणि नेत्या भावा बहिणींनो, आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये कृषी धोरण ठरवलं, ज्यांनी या देशामधल्या महिलांना पहिल्यांदा 33% आरक्षण देण्याचा ठराव ज्यांनी केला ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांनो आणि विचार मंचावरती बसलेल्या सर्व नेत्यांनो, तुम्हाला जिंदाबाद नमस्कार। आज आपण श्रीराम दादा पाटील यांच्या प्रचार सभेसाठी चोपड्यामध्ये जमलेलो आहोत। चोपडा हा वेगवेगळ्या अर्थानं एका बाजूला सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आदिवासी राहतो, दुसऱ्या बाजूला इथे बहुजन असा शेतकरी या मधल्या पट्ट्यामध्ये राहतो आणि खालच्या बाजूला मग साळी माळी कोळी असे सर्व एकत्र अल्पसंख्याक असे सगळे जण एकत्र राहतात। आणि म्हणून जेव्हा या चोपड्यामध्ये मी बोलायला उभी राहते तेव्हा मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते भावांनो आणि बहिणींनो। परवाच्या दिवशी पुण्यामध्ये या देशाचा पंतप्रधान म्हणवणारा माणूस नरेंद्र मोदी जेव्हा पुण्यामध्ये आले आणि ते शरद पवारांना भटकती आत्मा म्हटले, तेव्हा आपण सांगायला पाहिजे, अरे नरेंद्र मोदी तुम्ही भटकती आत्मा आहात म्हणून 70,000 करोडचा घोटाळा आज बोलतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सत्तेमध्ये घेतात आणि तुम्हीच त्या लोकांना घेऊन जाऊन सत्ता स्थापन करतात। होय, शरद पवार साहेबांचा आत्मा तडपतो, पण इथल्या शेतकऱ्यासाठी तडपतो, इथल्या महिलांसाठी तडपतो, इथल्या बहुजनांसाठी तडपतो आणि म्हणून तो राजा आमच्या सगळ्यांसाठी 74व्या वर्षी उभा राहतो। ही गोष्ट नरेंद्र मोदीला आपण सांगितली पाहिजे। आपण नरेंद्र मोदीला सांगितलं पाहिजे, नरेंद्र मोदी फक्त गुजरातच देशामध्ये नाही, महाराष्ट्र पण देशामध्ये आहे। महाराष्ट्राचा कांदा तुम्ही जाऊ दिला नाही, निर्यात बंदी केली आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा गुजरातचा 2000 मेट्रिक टन हा कांदा तुम्ही विदेशामध्ये निर्यात केला। महाराष्ट्राचे लोक विसरणार नाही। 13 तारखेला बटन दाबत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय इथली जनता राहणार नाही, हे आम्ही सांगतो आहोत। माझा प्रश्न आहे, कुठे गेला जामनेरचा गिरीश महाजन? जेव्हा 2012 मध्ये आमचं सरकार होतं आणि त्यावेळेस कापसाला भाव 9 आणि 10,000 होता, तेव्हा गिरीश महाजनांना उपोषण केलं होतं। खरं केलं का खोटं केलं गिरीश महाजनचा देवच जाणे, पण त्यांनी उपोषण केलं होतं। आणि आज मी परवाच्या दिवशी अंजनवीर गावामध्ये गेली, माझा मावस भाऊ मला म्हटला की ताई तू बैठकीमध्ये बसू नको कारण कापूस दंश मारतो। कापूस का दंश मारतो असं विचारल्यानंतर तो म्हटला त्या कापसामध्ये किडे झालेत, भाव नाही म्हणून मी विकू शकत नाही, रोज घरातल्या लोकांना आयवीची गोळी घ्यावी लागते। अरे आयवीची गोळी घ्यायला लावणारे तुम्ही आमच्या कापसाला भाव देत नाही, आमच्या तुरीला भाव देत नाही, आमच्या मक्याला भाव देत नाही आणि म्हणून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना भाव देणार नसाल तर तुम्हाला घरचा रस्ता आम्ही तुतारी वाजवत वाजवत दाखवू, हे आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल। आणि म्हणून रावेरची लोकसभा महत्त्वाची आहे। भावांनो आणि बहिणींनो, या भागामधले आदिवासी राहतात। माझा प्रश्न आहे, 4 मे 2023 रोजी मणिपूरमध्ये 2 बहिणींची नग्न धिंड काढली गेली। एक बहीण ती फक्त आदिवासीच नव्हती, ती कुकी समाजाची आदिवासी तर होतीच, पण कारगिलच्या युद्धामध्ये लढाई केलेल्या सैनिकाची पत्नी सुद्धा होती। तिची नग्न धिंड काढली गेली, तिच्या शरीरावरती नको तिथे हात लावले गेले, तिचा रेप केला गेला। उद्याच्या दिवशी 4 मेला 1 वर्ष होत आहे, पण बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणारे या देशाचे पंतप्रधान आजही मणिपूरला गेलेले नाहीत। आणि दुसरं, या जवळच्या नंदुरबारच्या हिना गावीत
जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन आलं, अविश्वास ठराव आला, तेव्हा 32 मिनिटं बोलल्या. त्या 32 मिनिटांमध्ये 32 सेकंद सुद्धा त्यांनी मणिपूरच्या घटनेचा निषेध केला नाही. आणि ह्या तुमच्या खासदार रक्षा खडसे आणि पंकजा मुंडेंची बहीण प्रणिती मुंडे ह्या मागच्या पाकावर बसून हसत होत्या. महिलांच्या प्रश्नावरती चर्चा करणारी खासदार जर दात काढून हसत असेल तर तिला घरचा रस्ता दाखवला पाहिजे, कारण ती तमाम महिलांचा अपमान करते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझा प्रश्न आहे रक्षा खडसेंना, या रावेर मतदारसंघामध्ये चोपडा यावल रावेरमध्ये डार्क झोन आहे आणि या डार्क झोनमुळे अनेक शेतकऱ्यांना आपली शेती बागायत करता येत नाही. आमचा प्रश्न आहे, केंद्रामध्ये हे धोरण ठरवायचं होतं, रक्षा खडसे 10 वर्ष झोपल्या होत्या का, हा तुमचाला आमचा प्रश्न आहे. आमच्या केळीच्या विम्याचे पैसे मिळत नाहीत. 15,000 शेतकरी आजही या मतदारसंघामध्ये केळीच्या विम्यासाठी लढत आहेत. रक्षा खडसेच्या तोंडातनं आवाज निघत नाही. आमचा प्रश्न आहे, ऊसाचं काय झालं? कारखाना विकत घेता येतो रक्षाताई, टेबला खालचे पैसे कुठून येतात? आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आणि तुमच्या चेहऱ्यावरती आसू कसं असतं हे आपल्याला विचारावं लागेल. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा भावांनो आणि बहिणींनो, माझी एक मैत्रीण सांगते की बोकड्याचं मटण करून बोकड्याला कापून खातो त्याला मटण पार्टी म्हणतो, कोंबड्याला कापून खातो त्याला चिकन पार्टी म्हणतो, केक कापून खातो त्याला बर्थडे पार्टी म्हणतो, पण इथल्या माणसांचं रक्त पितो आणि ज्या माणसांना खाऊन करतो त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतो, त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भावांनो आणि बहिणींनो, या 2024 ची निवडणूक ही फक्त रावेर मतदारसंघापुरती महत्वाची नाही. माझ्या जाणत्या राजाची, आदरणीय शरद पवार साहेबांच्या इज्जतीची सुद्धा आहे. आणि शरद पवार साहेबांची इज्जत म्हणजे आमच्या सगळ्यांची इज्जत आहे. तुम्ही विचारलं पाहिजे, इथल्या मराठ्यांनी विचारलं पाहिजे की नरेंद्र मोदी 2006 मध्ये जेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही तुमच्या तेली समाजाला गुजरातमध्ये ओबीसी मध्ये घेतलं, आमचा विरोध नाही, चांगलं झालं. पण जसे तुम्ही पंतप्रधान झाले, मागास ठरवण्याचा अधिकार राज्याकडून काढून घेऊन तुम्ही केंद्राकडे घेऊन गेलेत आणि हा फसवणीस आम्हाला सांगतो की आम्ही आरक्षण देणार, आम्ही आरक्षण देणार. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे मतांचं राजकारण करतात, हे मतांचं राजकारण करतात भावांनो आणि बहिणींनो. आणि म्हणून आपली ही लढाई एवढी सोपी नाही. या रावेर मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं आपल्याला विकास करायचा असेल, शेतकरी बहुल हे सगळं आहे. नरेंद्र मोदी पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये विकासाचं बोलत होते, पण त्यांना नागपूरला बोलवलं आणि सांगितलं की पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये निवडणुकीत आपण जिंकत नाही. मग त्यांनी हिंदू मुस्लिम सुरू केलं, मग त्यांनी मंगळसूत्र सुरू केलं. अरे आम्ही मराठ्यांची औलाद आहोत, आम्ही बहुजनांची औलाद आहोत. आम्ही या देशामध्ये कितीतरी राज्य येऊन गेले, पण आमच्या सोन्याला काय, आमच्याकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकलं नाही. नरेंद्र मोदी आम्हाला कशाची भीती दाखवतात? तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये भीती दाखवतात, हे आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून त्यांना प्रश्न विचारा की आमचा जेव्हा जाहीरनामा इंडिया आघाडीचा जाहीर झाला तेव्हा ते म्हणाले की या देशामध्ये म्हणे सगळी काही संपत्ती मुस्लिमांना देऊन टाकू. अरे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर श्यामा प्रसाद मुखर्जींनी हिंदू महासभेच्या माध्यमातून पहिल्यांदा मुस्लिम लीग बरोबर साटलोट केलं होतं. तो देशद्रोह तर तुम्ही केला होता, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि हा प्रश्न त्यांना विचारा, तुम्ही प्रश्न विचारा RSS वाल्यांना. एकही स्वातंत्र्य सैनिक दाखवा, एकही शहादत केलेला दाखवा,
तुम्ही म्हणाल ती पैज हरून जायला तयार आहोत. आमच्या बाजूला तर बलिदानाची फौजच्या फौज उभी आहे. आणि म्हणून देशप्रेम आम्हाला सांगायची गरज नाही. आमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे आणि त्यामुळे हा देश आमचा आहे हे आपल्याला ठळकपणे सांगावं लागेल. भावांनो आणि बहिणींनो, शेवटच्या तुम्हाला काही गोष्टी सांगते आणि थांबते. इंडिया आघाडीनं आपला जाहीरनामा जाहीर केलाय. त्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे हे नीट ऐका. गावागावामध्ये आपल्या भावाला बहिणीला सांगा काय आहे तो जाहीरनामा. या जाहीरनाम्यामध्ये नरेंद्र मोदीने मागच्या 10 वर्षात 22 कंपन्यांना 16 लाख कोटी रुपये दान केले, माफ केलं त्यांचं कर्ज. या माझ्या राजानं शरद पवार साहेबानं 72,000 कोटी रुपये एकाच वेळेस शेतकऱ्याचे माफ केले होते. त्याच्यानंतर कधीच कर्जमाफी झाली नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे 16 लाख कोटी रुपये जर तुम्ही 22 उद्योगपतींना न देता शेतकऱ्यांना दिले असते तर आमची जवळजवळ 20 वेळा कर्जमाफी झाली असती आणि शेतकरी कर्जातनं मुक्त झाला असता. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. इंडिया आघाडीचा जाहीरनामा काय म्हणतो? हे 22 कंपन्यांना दिलेले 16 लाख कोटी रुपये आम्ही एकाही कंपनीला 16 पैसेही देणार नाहीत. आम्ही ते पैसे या देशातल्या 40 कोटी जनतेला देऊ. आणि कसे देऊ? प्रत्येक घरामधल्या एका स्त्रीला दरवर्षी बँकेमध्ये 1 लाख रुपये टाकले जातील. हे आम्ही करू. दुसरं, इथे शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला 30% GST, इथे शेतकऱ्याच्या बी बियाण्याला 18% GST आणि हिऱ्याला मात्र 3% GST. हा देश चालणार नाही नरेंद्र मोदी. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा GST पूर्णपणे माफ केला जाईल. खत, बी बियाणं, ट्रॅक्टर कशाही वरती GST लागणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट भरती केली. IAS म्हणून जे पोरं केले ते वाण्या बामण्याचे पोरं फक्त केले. आणि 30 लाख नोकऱ्या आजही केंद्रामध्ये रिक्त आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा 6 महिन्याच्या आत ह्या 30 लाख केंद्रातल्या नोकऱ्या भरू हे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो आहोत. आणि त्याचबरोबरीनं या देशामध्ये कुठल्याही मुलाला कंत्राटी पद्धतीनं नोकरीला घेतलं जाणार नाही हेही आश्वासन या निमित्तानं देतो. गॅस म्हणाले राजस्थानला 500 रुपये करू, मध्य प्रदेशला करू. तुम्ही केलं नाही. तुम्ही करंटे आहात. पण आम्ही कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जे आश्वासन दिलं ते पूर्ण करून दाखवलं. कुठे ती स्मृती इराणी गॅसच्या टाकीवर बसून आंदोलन करायची? गॅसची किंमत 12,00,000 झाली, 1,200 रुपये झाली तरी सुद्धा हे तोंड दाखवत नाही. आपलं सरकार सत्तेत आलं तर गॅस आपण 500 रुपये करणार हे आश्वासन तुम्हाला देतो. आणि म्हणून श्रीराम पाटील नावाचा माणूस अतिशय सज्जन, कुठल्याही प्रकारच्या राजकारणाच्या बद्दलचा कुठल्याही प्रकारचा मलिनता नसलेला, कुठल्याही प्रकारचे आरोप नसलेला असा स्वच्छ प्रतिमेचा माणूस श्रीराम पाटील आहेत. त्यांनी मेकॅनिकल पासून आपली सगळी संपत्ती उभी केलेली आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, श्रीराम पाटलांना मत म्हणजे शरद पवार साहेबांना मत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून श्रीराम पाटील साहेब 20 लाख मतदारांपर्यंत पोहोचणार नाहीत. तुम्ही म्हणा ही धनशक्तीच्या विरोधामध्ये ही जनशक्तीची लढाई आहे. आणि म्हणून होय आम्ही सगळे शरद पवार, होय आम्ही सगळे श्रीराम पाटील असं म्हणत गावागावात जाऊया आणि 13 मेला तुतारीवरती बटन दाबूया आणि श्रीराम पाटलांना मोठ्या याच्याने विजयी करूया. एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करते. आणि आपण सगळेजण मिळून श्रीराम पाटलांना विजयी करत या देशामधल्या युवकांचं, या देशामधल्या सर्व समाजाचं कल्याण करूया. बहुजनांचं, शेतकऱ्यांचं कल्याण करूया. 4 तारखेला परवाच्या दिवशी, उद्याच्या दिवशी 4 तारखेला मणिपूरला 1 वर्ष होत आहे. भावांनो आणि बहिणींनो, गावागावामध्ये एक दिवा लावा. अस्मितेचा, बाईच्या इज्जतीचा, सन्मानाचा दिवा लावा आणि म्हणा
की हा देश आमचा आहे, कारण या देशामध्ये समोरचे लोक संविधान बदलायला निघालेले आहे. 2025 मध्ये RSS नावाच्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आमच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे राज्य संविधानाचे की हे राज्य मनुस्मृतीचे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि हे राज्य जर मनुस्मृतीचं नको हवे असेल आपल्याला, तर आपण सगळ्यांनी संविधान वाचवण्यासाठी, हा देश वाचवण्यासाठी प्रतिज्ञा करूया आणि श्रीराम पाटलांच्या तुतारीवरती बटन दाबूया, एवढीच विनंती करते आणि थांबते. जिंदाबाद. धन्यवाद ताईसाहेब. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय विष्णुभाऊ बंगाळे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे.